नमस्कार. अभिनय कट्टा क्रमांक 508 मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण खरं तर एक वेगळा उपक्रम अभिनय कट्ट्यावर घेऊन आलेलो आहोत, शोध कवी मनांचा. खरं तर शोध कवी मनांचा म्हणजे नक्की काय हो? महाराष्ट्रातला अनेक साहित्यिकांचा, अनेक कवी मनांचा शोध घेण्याचं कुठेतरी आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान सुद्धा झाला पाहिजे याकरता शोध कवी मनांचा हा एक वेगळा उपक्रम अभिनय कट्टा घेऊन येतोय. आणि हे कवी नक्की कोण असणार आहेत हे तुमच्या आमच्या ओळखीतले असणारच आहेत, पण हे कुठेतरी गावागावामध्ये कविता करणारे असतील, कुठेतरी धार्मिक विषयांवर ओव्या म्हणणारे असतील, लिहिणारे असतील, कुठेतरी निसर्ग कवी असतील, रान कवी असतील, कुठेतरी बालकवी असतील, वेगवेगळ्या विषयांवर कविता करणारे तुमच्या आमच्या ओळखीतले असतील किंवा त्या कविताची आपल्याला ओळख असेल पण त्या कवीला आपण बघितलेलं नसेल. आपल्याला उत्सुकता असेल की ही कविता ज्यांनी लिहिली त्या कवीचा चेहरा समोर यावा, कारण कवी असो लेखक असो तो त्यांच्या लेखणीतनं दिसत असतो. त्याचा चेहरा नक्की काय असतो तो खरं तर मला असं वाटतं लेखक हा आपल्या कुठेतरी विचारामधला एक वेगळा चित्रस्वरूप असतं, पण नक्की लेखक नक्की कवी तो दिसतो कसा, त्याचा स्वभाव काय, त्याच्यासोबत काय घडलंय, खरा कवी मनाचा हा कवी जन्माला कधी आला, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी आपण सुरू करतोय शोध कवी मनांचा. आणि त्यातले पहिले आजचे कवी आहेत ते तुकाराम धांडे. खरं तर तुकाराम धांडे हे नाव तसं सर्वश्रुत आहे, पण किंवा मग ते ग्रामीण भागातून आलेलं नाव आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर जे कळसुबाई शिखर ज्याला म्हणतो आपण, आणि खूप मोठा इतिहास आहे त्याला, त्या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी राहणारे हे आपले तुकाराम धांडे. आणि त्यांना रानकवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. खरं तर या आपल्या कवीच्या 2 कविता आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात इयत्ता 3रीला आणि इयत्ता 9वीला शिकवल्या जातात. म्हणजे बघा, आजपर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी यांची कविता पाठ्यपुस्तकामध्ये वाचली, ती अभ्यासली, त्याची उत्तरं आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये लिहिली. आणि ते खुद्द कवी आज या अभिनय कट्ट्यावर आपल्या भेटीला आलेले आहेत. तर आता आपण थेट जाऊया तुकाराम धांडे या खरं तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पण खूप अशा वेगळ्या परिस्थितीशी सामना करत कविता लिहिणाऱ्या एका रानकवीला. नमस्कार. नमस्कार तुकाराम सर, आपलं अभिनय कट्ट्यावर स्वागत आहे. खरं तर पाठ्यपुस्तकातल्या तुमच्या कविता हा जेव्हा मी उल्लेख केला तेव्हा मला सुद्धा असं वाटायला लागलं, अरे पाठ्यपुस्तकात ज्या कवितांचा अभ्यास आता मुलं करतात, म्हणजे एक 3रीला ते वय असं असतं फार काही समजत नसतं, आणि एक 9वीला तेव्हा कुठेतरी प्रगल्भ होत असतो विद्यार्थी. म्हणजे या 2 वेगवेगळ्या वयोगटामध्ये तुमची कविता मुलं अभ्यासतात आणि ती कविता तुम्ही लिहिलेली आहे. म्हणजे खूप मोठं काम तुमच्या माध्यमातून खरं तर विद्यार्थी मनावर एक वेगळा चांगला परिणाम होण्यासाठी ह्या कवितेचा उपयोग होतोय. तर नक्की काय सांगाल की तुमचं नक्की आम्हाला सुरुवातीपासून ऐकायला आवडेल की कसा सुरू झाला प्रवास तुमच्या, एकंदरच जीवन प्रवास तुम्ही थोडक्यात सांगितलं तर बरोबर. काय गावाकडनं पहिल्यांदा भजनाचे, त्याच्यानंतर तमाशाचे संस्कार. मुख्य म्हणजे तुम्ही जे कट्टा म्हणता, म्हणजे त्याला आपण स्टेज म्हणू, पहिली स्टेज डेअरिंग. आणि नंतर तमाशामध्ये आता बघा, कॉलेजच्या वेळेस मी नाटकामध्ये काम करायचो ना, तिकडं मला अभिनय सम्राट म्हणायचे. अरे वा. गावाकड जर तमाशामध्ये काम केलं ना सोंगाड्या म्हणून मला विनोद सम्राट म्हणायचे. अरे वा. म्हणजे इतकं काही त्या मंचाची म्हणजे तुम्ही प्रत्येक भूमिका गाजवल्या. हो हो हो. आणि पुढे पुढे असं लक्षात आलं का अरे हे का आवडतं लोकांना, ते मी खूप चांगल्या पद्धतीनं बोलायचो, खूप नेटकं मांडायचो आणि ते सुचायचं. तुकोबाचं सगळं बोलणंच जसं काव्यच होऊन गेलं तसं ते. नंतर मला असा शोध लागला का अरे ह्याच कविता, कारण ह्या कविता ना मगाशी ज्या सांगितल्या किंवा आता मी सांगणार आहे तुम्हाला, ह्या अगोदर सादर केल्या जायच्या. म्हणजे लक्षात आलेलं आणि
कुठंतरी सादर केलेल्या आणि नंतर कधीतरी कोणीतरी लिहून मागायचं तेव्हा ते लिहिले गेलेले. हे लिहून केलं असं नाही तर ते सहज अशा पद्धतीने जायचं. मग असं करता करता तुम्ही सर शीघ्र कवी सुद्धा आहात. हो, शीघ्र कवी नाही, शीघ्र कवी लय काही काही करतात चालल्या याच्या मागं खूप मोठं चिंतन असतं. तर अशा पद्धतीनं तो शोध लागत गेला. 12वीला असताना मी असं स्टेजवर काम करत असताना ते इतकं भारी करायचं असं मानलं जायचं. ते पाहायला पार गावाकडून लांब लांबून 20-25 किलोमीटरवरून आज तुकाराम धांड्यांचा तिथं ते आहे अशी मित्रमंडळी पाहायला येत असायची. अरे काहीतरी वेगळं. आणि मग तसं मला परत मग आमचे कला शिक्षण जे होते मराठीच्या मॅडम होत्या. अरे म्हणे तुझा आवाज खूप चांगला आहे, तू उद्या नक्कीच काहीतरी चांगलं करशील. पुढं पुढं मग ते असंच लक्षात येत गेलं. कविता करत राहिलो, कवितेची वही तयार झाली. पण काय असतं समाजामध्ये तथाकथित बाकीचे जे लोक होते ते दखल घेतीलच असं नाही, किंवा त्यांना ती समजत नसेल असं म्हणा. हा अडाणीपणाचा कळस असतो. चांगलं काय तेच जर कळत नसेल तर दखल काय डोंबलं घेणार आहेत, है ना. मग अशा पद्धतीनं पण तुम्हाला सांगतो त्यावेळेपासूनच्या कविता लिहिल्या ना त्याच पुढे जगामध्ये गाजत गेल्या. हे जे मी तुम्हाला सांगितलं का पार अमेरिकेपर्यंत गेली, ओबामापर्यंत गेली म्हणा, किंवा ती बघून का तुकोबा आजोबा ती कविता नुसते ऐकून एकानं 25,000 रुपये काढून दिले. खूप गाजलेल्या कविता. आणि ती विशिष्ट ह्या कविता अशा लिहिल्या गेल्या ना का गावाकड ज्यांना अक्षर ओळख नाही, ज्यांनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही अशा लोकांनाही त्या पूर्ण समजत चालतील. हे त्या कवितांचं वैशिष्ट्य आहे. कारण ते पूर्णपणे स्वतःचं जगणं जे आतून आलं तेच मांडीत गेलो. खरं तर यांची माझी ओळख आपले ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे सर जे ठाण्यातच राहतात, एका कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र होतो आणि त्याच्यामुळे झाली. आणि अरुण म्हात्रे सरांनी पण खूप अशा गोष्टी यांच्याबद्दलच्या सांगितल्या. ती एक उत्सुकता अजून शिगेला पोहोचली होती. म्हणून मग मी विचार केला की अभिनय कट्ट्याच्याच या कार्यक्रमामध्ये आपण यांची एक मुलाखत घेऊया आणि तो प्रवास यांचा उलगडत कसा जाईल तो आपल्याला ऐकायला सुद्धा आवडत जाईल. अर्थातच अजून बऱ्याच गोष्टी आहेत, आपल्याला कविता सुद्धा ऐकायच्या आहेत, अनेक किस्से सुद्धा आहेत. मी असं ऐकलंय सर की दस्तूर खुद्द नाना पाटेकर सरांनी सुद्धा तुमच्या कवितेचं खूप कौतुक केलं आणि त्यांच्या तोंडून तुमची कविता ऐकायला बऱ्याचदा मिळते. तर हे काय नक्की आहे आणि ते आम्हाला सगळ्या आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की नाना पाटेकर सुद्धा स्वतः तुमच्या प्रेमात कवितेच्या पडले. तर हे काय, याचा मागचा किस्सा काय? तर तो माझा कविता संग्रह आला 2008 साली. त्याच वर्षी त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार भेटला. आणि त्याची प्रत पहिल्यांदा नाना पाटेकरकडे गेली असेल. आणि त्यांचे मित्र विनायक दादा पाटील म्हणून मोठा माणूस नाशिकचा की ज्यांना माझा कविता संग्रह काढण्यासाठी आणि त्या लोकांना भेटण्यासाठी सगळी मदत केली. सगळं त्यांनीच केलं. मी फक्त स्टेजवरचा माणूस आहे. मला ते कुणाला द्यायचं आणि कुणाकडून चेक करून घ्यायचं आणि कुठे DTP करायची आणि कोणाला प्रकाशकाला भेटायचं हा कोणताही प्रकार मला काहीच माहीत नव्हतं. ते पुस्तक अजूनही आलं नसतं. पण त्या माणसानं जे ऐकलं ना माझ्या तुमच्या कविता, अरे म्हणे तुझं पुस्तक नाही दादा म्हणलं, मला काय ते पुस्तक कसं करतात ते काही माहीत नाही. बरं म्हण तू एक काम कर, हे आलं पाहिजे, अरे हे जगाचं धन आहे म्हणे, हे जगापर्यंत गेलं पाहिजे. तू कविता सादर करशील आणि तुझ्यानंतर ते नष्ट होऊन जातील अशी समज. अशी मोठी मोठी माणसं संपर्कात आलेली. तर म्हणे तुझी ती काय असं कच्ची वही तेवढी आणून दे माझ्याकडे. मग ते नेऊन दिली मी. त्यांनीच सगळं केलं त्याचं. माझ्याकडून त्या प्रकाशकांनाही एकही पैसा नाही घेतला. पण ते प्रसिद्धी केलं राजहंस प्रकाशनानं. आणि राजहंसचं ते वितरण व्यवस्था इतकी दांडगी आहे, इतकी चांगली आहे की ते रातोरात पार अमेरिकेपर्यंत गेलं. जिथं जिथं मराठी माणसं होतात तिथपर्यंत गेलं. पाटेकर सरांकडे हां, मग ते तशाच पद्धतीने गेलं असेल. आणि ते विनायक दादा आणि ते खूप मित्र होते. आणि मग ते नेहमी विनायक दादांना सांगायचे की अहो मला तुकारामची भेट घ्यायची, त्याचं पुस्तक
पुस्तकात मी कविता वगैरे वाचतो, माझ्या तोंडपाठ येते, पण त्याची भेट घ्यायची तर तो काही योग यायचा नाही. मग शेवटी 12 मार्चला टिळक स्मारक मंदिर पुणे इथे योग आला. आम्ही बरेच 10, 12, 15 कवी होतो. विठ्ठल वाघ, प्रमुख शिंदे, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, हे सारेचे सारे. आणि त्याच्यात मी एक, आम्ही पाठीमागच्या लाईनीला, आपण नेहमीच बाजूला असतो पार तिकडं कुठेतरी. आणि नाना पाटेकर ते नाम फाउंडेशन वगैरे ते जरा अर्जंट होते, पण ते कवींना पाहून खूप ते म्हणजे उत्साही होतं. तरीसुद्धा पहिल्यांदा त्यांना बोलायला सांगितलं, म्हणजे यांना मध्येच उठून जावं असं वाटलं तर जा बाबा, कारण ते खूप कामात, ते खूप बिजी असतात. उठलो. हे मोठी माणसं पाहिलं ना कसे बोलतात, कधी ऐकलं असेल ना, ते वाजीव असे लांबण लावणं नाही, सरळ विषयाला. इथं एवढी सगळे कवी लोक जमलेले आहेत. कवी म्हणजे आधुनिक संतच आहेत. सगळ्यांना नमस्कार. पण त्याच्यामध्ये तो जो पाठीमागे केसवाला माणूस बसलाय ना, तो तुकाराम. आणि त्याच्या कविता मी कधीपासून वाचतोय आणि त्याची कधीतरी भेट व्हावी असं वाटत होतं. आज तो भेटलाय. तुकाराम प्लीज पुढे ये. मग मी पुढे गेलो. मग असं मिठी मारली अशी, असं पाठीवरून हात फिरवला, असं कमरेवरून असं इकडे ठेवून धरला असं, आणि म्हणे याची कविता माझी तोंडपाठ आहे. ते एक कविता त्यांना ते दावून द्यायचं होतं का खरंच आहे का बाबा. म्हणे एक कविता आम्ही 2 जण म्हणू, एक कडवं तुकाराम म्हणत जाईल, पुढचं कडवं मी म्हणत जाईल. ठीक आहे, ठरलं बरं का. झाली सुरुवात. काय ती कविता ती जरा ऐकवा आमच्या प्रेक्षकांना. ती कविता वाटणी, दोघा भावांची वाटणी आहे. कविता असं मोठा भाऊ तिथं उभं राहून सांगतो, मला लहान भावाची वाटणी करतोय, त्याचं काडीचं काहीच म्हणणं नाही दादा, काय सांगशील तसं. मग तो सांगतो बघा, हे बघ, जुनं 5 खणी घर तुला, 93 खणी घर मला. तुझी मुलं लहान आहेत, आई तुझ्याकडे राहील. माझं घर आड बाजूला, मला कामावर जावं लागतं, कधी कधी रात्र पाळी असते, म्हातारा माझ्याकडे राहील. हे आई वडिलांची वाटणी नाही बरं, दोन्ही घरं त्यांचीच आहेत, पण हे आपलं आतल्यांच्या सोयीसाठी. ठीक आहे. मला कामावर जावं लागतं, मोटरसायकल मला. तुला शेतीची कामं करावी लागतात, बैलांसहित बैलगाडी तुला. ठीक आहे. आता अजून एक, आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला. आपण दोघं जिवंत असेपर्यंत तू मला आणि मी तुला. तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला. तुझ्या दुखण्या खुपण्यात माझी मांडी तुला. मी मोठा आहे, अगोदर गेलो तर तुझा खांदा मला. मी मोठा आहे, अगोदर गेलो तर तुझा खांदा मला. क्या बात आहे. खरंच म्हणजे मन हिलावून टाकणाऱ्या कुठेतरी त्या ओळी आहेत. आणि दस्तूर खुद्द नाना पाटेकरांनी जेव्हा ह्या कवितेच्या वाचनानंतर किंवा ही कविता त्यांनी वाचल्यानंतर त्यांना ते त्या कवितेच्या प्रेमात पडले आणि खुद्द तुकारामजींना त्यांनी मिठी मारली. ती का मारली असावी ह्या त्या कवितांच्या ओळींमध्ये कुठेतरी ती दडलेलं आहे. आणि ती वाटणी खरंच म्हणजे ती वाटणी करत असताना सुद्धा कुठेतरी त्या भावना उचंबून आल्या आणि ते नातं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. मित्रांनो, खरंच आहे की म्हणजे रानकवी असलेला माणूस म्हणजे ज्याला रानकवी म्हटलं जातं, खरं तर तो सगळा आदिवासी भाग आहे. इतक्या दुर्गम भागामध्ये राहत असलेलं कविमन सुद्धा असतं बघा ना. म्हणजे तिथे सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात असलेली ही व्यक्ती जेव्हा कविता करत असते तेव्हा किती वेगळा विचार करत असते. किंवा खरं तर निसर्गाचा कोप होतोय असं दुर्दैवानं म्हटलं जातं, पण त्या निसर्गावरच कुठेतरी आपण आक्रमण करायला लागलोय. ही परिस्थिती आज मुंबईमधली आणि महाराष्ट्रातली झालेली आहे. पण त्याच महाराष्ट्रामध्ये कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी राहणारे आमचे तुकाराम धांडे हा निसर्ग वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात आणि त्या डोंगराबद्दल सुद्धा ते नेहमी कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतात.
त्या डोंगराबद्दल सर तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा अंगावर काटा येतो. तर त्या डोंगराबद्दलची जी कविता आहे ती ऐकायची आमच्या रसिक मायबापांना. भूगोल भूगोल कवितेचा. हो. ओके सर. बघा, मी कॉलेज जीवनामध्ये म्हणजे मी BA झालेलं आहे. माझा भूगोल विषय स्पेशल होता. आणि जेव्हा कामाला लागलो ना तर मी कंपनीमध्ये कामगार म्हणून, म्हणजे असं पेनाचा आणि वहीचा संबंधच तुटला गेला. त्यावेळेस लग्न झालेलं, त्याच वर्षी नोकरी लागली आणि त्याच वर्षी BA झालेलं, म्हणजे अशा तिन्ही गोष्टी एकाच वर्षामध्ये झालेल्या, असा मी एक भाग्यवान वेगळा माणूस आहे. पण ती नोकरी लागली कामगार म्हणून, मला पहिला पगार 180 रुपये. पण लग्न झालेलं, घरची भरमसाठ गरिबी, नोकरी टिकून धरली पाहिजे, टिकून धरली. काम करायचं आणि संध्याकाळी 5 वाजता मोकळं झालं का मग आपल्या ह्या मस्तीमध्ये फिरायचं. नंतर अशी सवय लागून गेली का काम होतच राहिले हाताने, आणि इकडे कविता चाललेल्या आहेत. ते प्रॅक्टिसच अशी होऊन गेली, ते काम तेच पुन्हा असायचं ना. आम्ही इंजिनियर तयार करायचो, तर ते नकळत ते काम आदर्श कामगार म्हणूनही प्रसिद्धी तिथं, आणि महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला कवी म्हणूनही प्रसिद्ध. अशा ह्या भूमिका जे मगाशी तुम्ही म्हटलं का निरनिराळ्या भूमिका केलेल्या आहेत. असं ती तुकोबा आणि आजोबा कविता सांगतो. बघा बरं पुन्हा डोंगराचा कसा संदर्भ येतो. तुकोबा तुला मानलं, खरंच तुकोबा तुला मानलं नाही, म्हणजे मी काय तुही गाथा वाचली नाही, तो एखादा अभंगही मवा तोंडपाठ नाही. पण तू डोंगरावर जायचा ना भंडाऱ्याच्या, तिथली झाडं वेली, पशु पक्षी, किडा मुंगी यांना तू सोयरा मानलं ना, बस ह्या एकाच मुद्द्यावर तुला 100 वेळा मानलं. त्या डोंगरावर चढताना आणि उतरताना तिथंच भेटणाऱ्या एखाद्या उघड्या वागड्या लोंगटीवाल्या माणसाला तो पांडुरंगा म्हणून हाक मारली असेल. एखाद्या झिपऱ्या पोरीला लाकडाची मुळी उचलून देताना जपून जाय ग रुक्मिणी माय असं तू म्हणला असेल. आणि त्या डोंगरावरच फिरता फिरता एखाद्या दगडावर खडकावर बसल्या बसल्या तुला सुचला असेल, संसार नीटनेटका करावा, सगळ्यांशी प्रेमानं वागावं, जगावं आणि जगू द्यावं. बस तुकोबा त्याच वेळेस तो आभाळा एवढा मोठा होऊन गेलास. पण एक सांगू तुकोबा, एकदम काळजातलं तुला म्हणून सांगतो, मवा आजोबाय असंच म्हणायचा, मवा आजोबाय असंच म्हणायचा. काय सगळ्यांशी गोडी गुलाबीनं वागावं, आपल्याला जीव रे येतो तसं दुसऱ्याला रे येतो, मग आपण मजेत जगावं आणि दुसऱ्याचंही मन दुखू नये. अहो मी चाट झालो. या तुकोबाची ना आजोबाची कधी देख ओळख नाही, कधी गाठ भेट नाही. या म्हाताऱ्यानं कधी देव आळंदी पंढरपूर पाहिला नाही, कधी कीर्तन ऐकला नाही. मग ह्या दोघांचे विचार सारखं कसं काय? मग मी लय डोका चालवला, तेव्हा माझ्या ध्यानात आलं, अरे ह्या दोघांचाही गुरु एकच, आणि तो म्हणजे डोंगर. तो म्हणजे डोंगर. हे सगळं शिकण्यासाठी तुकोबाला भंडाऱ्याच्या डोंगराच्या साळात जाऊन बसावं लागलं. आणि इकडं आजोबाचं तर अख्खं आयुष्य डोंगर दऱ्या, कडे कपारी, रानावनात, काट्या कुट्यात, दगड गोट्यात हिंडण्यात फिरण्यात गेलं. इकडं तुकोबाला अख्ख्या दुनियेनं मानलं, पण इकडं आजोबाला या चंद्र सूर्य तारकांसहित आभाळानं पाहिलं. अहो त्या डोंगराच्या पोटाला रात्रीच्या टायमाला झोपडीच्या दारात शेकोटीला पाठ देऊन म्हातारा एकटाच बसायचा ना, तेव्हा हे आभाळ बारीक होऊन त्याच्या पुढे उतरायचं.
रातभर त्यांच्या बाता चालायच्या. पुढून रांगत रांगत येणारा चांदोबा खेळता खेळता कधी पाठीमागं जाऊन लपायचा तेही कळायचं नाही. आणि या चांदण्या लेकरूवाल्या सासूरवासनी माहेरपणाला म्हाताऱ्याच्या अंगणात जमा व्हायच्या. रातभर खिदळायच्या, बोलता बोलता हसायच्या आणि हसता हसता नाचायच्या. खरंच तुकोबा आणि आजोबा, मी तुम्हा दोघांनाही मानलं, तुम्हा दोघांनाही मानलं. क्या बात आहे. म्हणजे अंगावर खरं तर रोमांच उभा करणारी ही कविता. मग ती डोंगराची गाथा आहे का डोंगराची व्यथा आहे हे समजत नाहीये. ज्या डोंगरानं तुकोबांवर संस्कार केले खरं तर असं म्हणूया आपण, आणि ज्या तुकोबांनी संपूर्ण महाराष्ट्रावर संस्कार केले, असा डोंगर दुर्दैवानं आज एका वेगळ्या व्यथेत आहे. आणि तुम्ही आज ज्या पद्धतीनं डोंगराचं व्यथा मांडली, डोंगराची आत्मकथा मांडली, ती मला असं वाटतं तुमच्या नावात तुकाराम आहे म्हणून ते शक्य झालं. आणि खरंच आहे. मी आज बघा मित्रांनो, एका खेडेगावात असलेला, आदिवासी भागात असलेला एक कवी, ज्याला रानकवी म्हटलं जातं, ती व्यक्ती आज इतकं मोठं काही बोलून जाते, ते दुर्दैवानं आपल्या शहरातल्या लोकांना का नाही समजत. मला असं वाटतं की ही गोष्ट खूप महत्वाची आहे. आणि ज्या पद्धतीनं तुकाराम सरांनी ही कविता आपल्याला ऐकवली डोंगरासंदर्भातली, अशा अनेक कविता तुकाराम सरांच्या आहेत आणि अर्थात त्या आपल्याला ऐकायला आवडतील. पण पुन्हा एकदा तुकाराम सरांची ही मुलाखत आपण घेणार आहोत. तत्पूर्वी जाता जाता अजून एक तुमची स्वतःची आवडती आणि जी सगळ्यांनाच खरं तर आवडायला लागलेली आहे अशी एक कविता तुम्ही सादर करावी अशी माझी इच्छा आहे. ती 9वीच्या पुस्तकामध्ये असणारी कविता सांगतो. माझ्या कवितेचा विषयच काय असतो, निसर्ग आणि त्या पार्श्वभूमीवर उभा असणारा माणूस. त्या कॅनव्हासवर माणसाचं चित्र दिसलं पाहिजे. वा वा. लोक जी तुम्ही म्हणता का आम्ही माणसाची कविता सांगतो, माणसाच्या सुखदुःखाची कविता सांगतो, माझं असं म्हणणं की माणूस जिथं कुठं आहे तिथला निसर्ग तुम्हाला नीट कळला पाहिजे, तर तुम्ही त्याचं सुखदुःख नीट. क्या बात आहे. खूप मोठी गोष्ट बोलत सर. असं बघा, तुम्हाला माहिती आहे की माणसं वाळवंटामध्ये आहेत, माणसं बेटांवर आहेत, माणसं बर्फाळ प्रदेशामध्ये आहेत. आणि ती गोष्ट तिथं म्हणजे तिथं असून सुद्धा ते जगत असतात ना. आपल्याला ज्यांना साधी रात्रीची थंडी मानवणार नाही, तिथं बर्फामध्ये लोक जगत असतात, वाळवंटामध्ये लोक असतात. म्हणजे काय, ते पहिलं त्या मातीशी एकरूप झालेले आहेत. निसर्गाची हाकच ती असते. निसर्गाची हाक असते की निसर्ग आपल्याला कळला पाहिजे अगोदर. मी मुलांना, शाळेतल्या मुलांना सांगत असतो का रे, माणसाच्या जीवनाची ही 2 टोकं आहेत. एका आईच्या पोटातून आपण येतो आणि दुसऱ्या आईच्या पोटात कायमचं शांत होतो. ही 2 टोकं आपल्याला नीट समजली पाहिजेत. आणि आता अलीकडे काय होऊ राहिलंय, को माणूस दुसरं सगळं करेल, खूप चांगला शिकेल, खूप मोठा होईल, मगाशी मी सांगत होतं तसं, पण तोपर्यंत त्या मातीला आणि त्या मातेलाच विसरून जाईल. आणि इथं माणसाच्या जातीचा सर्वात मोठा पराभव आहे. तुम्हाला सांगतो, आतापर्यंत त्याच्या माणसाच्या जातीच्या इतिहासामध्ये इतकी बेकार परिस्थिती कधीच नव्हती आली आत्ताच्या युगात, आता जे आले ते. कारण काय झालं का, ह्या 2 गोष्टी, निसर्ग म्हणजे ते अर्थात सगळंच आलं, पण मुख्य म्हणजे माती. आणि ह्या दोघी, माती आणि माता, एकमेकाच्या इतक्या सख्या मैत्रिणी की सख्या बहिणी का मायले की काय आहेत बघा. एकीला जर विसरलं तर दुसरी ऑटोमॅटिक तुटून जाते. हे तत्व बघा कसं आहे, हे गणित बघा कसं आहे. समजा आई गावाला तिच्या शेतामध्ये तिचं तरुणपण, ह्या मुलांच्या जन्माच्या अगोदरचं तरुणपण, ते सगळं तिथं गेलेलं असतं. नुकतीच लग्न करून आली असेल, त्या शेताची ओळख झाली असेल, आणि आता पोरं मोठाली झालेत, मुंबईला स्थायिक झालेत.
आणि ते शेत विकून टाकून आणि तिला काय तर म्हणे इकडे घेऊन इकडे नाही राहणार ती पुन्हा गावाला जाईल. ते विकून टाकलेल्या शेताच्या कंपाऊंड भोवती चक्र मारत राहील, कारण तिथं तिचा जीव अडकलेला आहे. आणि या हेच सांगितलं ना की एकीला जर विसरलं तर दुसरी ऑटोमॅटिक तुटून जाते. आणि मग माणसाच्या जातीचा पराभव कशामध्ये, हे कोरोनाचं काय आहे, ही जी संकट आहेत नैसर्गिक असो का कोणते असोत, त्याचा परिणाम हा याचाच परिणाम आहे का आपण आपल्या मातीला विसरलो. अहो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक वातावरणामध्ये माणसं आहेत तिथं जगत असतात. आणि मग हे उठसूट सगळ्यांनी उठून मुंबईला जाणं हा काय प्रकार. बिहारवरून माणसं मुंबईला, उत्तर प्रदेशाकडून माणसं मुंबईला, तिथं काय जगतात नाही का. अरे तिथं जर तुम्हाला जगत नाही याचा अर्थ तुम्ही मातीपासून तुटून गेलात ना. इकडे जगायला आलेत का मरायला आलेत याची सुद्धा अक्कल नाही. मागं पाहिलं ना कोरोना आला त्यावेळेस सगळे घरी जायला लागली, त्यांना घरी जगता येईना, कारण इकडं आलेले त्यांची पोरं इथं जन्मलेली आणि त्यांचे जीवन तिथंच गेलं. त्यांना राहणंच माहीत नाही, शेतात कसं जगावं तेच माहीत नाही. ते हे नाही राहिले ते नाही राहिले अशी अवस्था झाली. सांगायचा मुद्दा असा की माणूस जिथं कुठं जन्माला येतो ना तिथला निसर्ग त्याला पोषण्यासाठी समर्थ असतो. आणि मग त्याला विसरून जर आपण तिकडं कुठं जात असेल तर मग तुमच्यावर ह्या अशाच वेळ आहेत. खरं मित्रांनो, खूप मोठ्या गोष्टी मला असं वाटतं ह्या रानकवींनी सांगितल्या. मातीला आणि मातेला विसरत चाललेला हा समाज, दुर्दैवानं जी काही संकटं आपल्यावर येत आहेत, मग ती नैसर्गिक असो किंवा इतर असो, त्याला जबाबदार आपणच आहोत. त्याच्यामुळे निसर्गाला विसरणं, मातीला विसरणं म्हणजे आपल्या मातेला विसरण्यासारखं आहे. आणि जेव्हा माती पण आपली राहत नाही आणि माता पण आपली राहत नाही, तेव्हा दुर्दैवानं आपण पोरके होऊ शकतो. आणि ते पोरके पण घालवण्यासाठी मला तर असं वाटतं तुकाराम डांगेजींनी सांगितलेल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे कविमन नाही आहे फक्त, मला असं वाटतं हा एक समाजाचा खरा आरसा आहे. आणि तुकोबांनी सांगितलेल्या अनेक अभंगांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर जीवन कसं जगायचं हे समजत होतं आहे. पण त्याचा विसर पडत चालला की काय, म्हणून एखादा असा रानकवी जन्माला येतो आणि तो निसर्गाला जोपासायला हवं, निसर्गावर प्रेम करायला हवं असं सांगतो. मी जाता जाता पुन्हा एकदा तेच की 9वीच्या पाठ्यपुस्तकातली कविता जी आपली राहिली आहे सांगायची, तर ती आपण ऐकूया. आणि ह्या आजच्या मुलाखतीचा खरं तर पुन्हा एकदा भेटण्यासाठी इथे थांबायचं आहे. 9वीच्या पाठ्यपुस्तकातली तुकाराम धांडे यांची ही कविता आपण ऐकू. आम्ही डोंगर राजाची पोर कळसुआईची, आम्ही उघडी बुडकी बाळ परवरा माईची, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत ढेकर. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव ओहळा पल्लाड आम्ही उंबर माळीचे, खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्याच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पुरथुमी वरती, डोई आभाळ पेलीत चालू सिंहाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत, बसू सूर्यावर सून पोहू चंद्राक हसून, बोलू बाजती किंड्यासी नाचू घोंगडी निसून, आम्ही सशाच्या येगान जाऊ डोंगर यंगून, हात लावून गगना येऊ चांदण्या घेऊन, येऊ चांदण्या घेऊन. क्या बात आहे. मला असं वाटतं ही मुलाखत संपूच नाही असं वाटायला लागलं होतं. त्याचं कारण की निसर्गावर प्रेम करणारी, निसर्गाचा स्वभाव सांगणारी ही व्यक्ती म्हणजे आजचे रानकवी तुकाराम धांडे सर. त्यांचा अभिनय कट्ट्याच्या वतीनं
आणि समस्त ठाणेकरांच्या वतीनं आपण सन्मान करणार आहोत. सन्मान कवी मनांचा या एका सदरामध्ये आपण त्यांचा सन्मान करतोय. आणि हा सन्मान फक्त अभिनय कट्टा नाही तर ठाण्यातील, मुंबईतील आणि शहरात राहणाऱ्या प्रत्येक अशा व्यक्तीच्या माध्यमातून तुमचा आम्ही करतोय की ज्यांना निसर्ग समजण्याची आज गरज आहे आणि ज्यांची इच्छा आहे की या निसर्गाचा हा कोप नाहीये तर आम्ही चुकलोय म्हणून निसर्गावर आम्ही केलेली जी काही खरं तर अन्याय होता त्याच्यामुळे हे घडतंय. आणि तुम्ही आज कान उघडणी करून दिलेली आहे. ही फक्त मुलाखत नाही तर मला असं वाटतं समाज प्रबोधनाचं कुठेतरी माध्यम म्हणून सुद्धा ही मुलाखत बघितली जाईल. तर आपल्या सगळ्यांच्याच वतीनं आम्ही तुमचा सत्कार करू इच्छितो.